पालिकेनं जीबीएस साठी तयार केलेल्या वॉर्डमध्ये उपचारांसाठी न्यूरोसर्जनच नसल्याचा प्रकार समोर आला आहे। त्यामुळे मनपाचा ढिसाळ कारभार आता चर्चेचा विषय ठरतोय। तर चेतना संस्थेशी संबंधित आजार असताना बीएमएस डॉक्टर उपचार करत असल्याची तक्रार रुग्णांनी केलेली आहे। त्यामुळे नेमकं काय चाललंय असा सवाल उपस्थित होतो आणि मनपाचा ढिसाळ कारभार चर्चेचा विषय ठरला। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। वैभव, काय सांगाल? आधी तर हा जो आजार आहे तो रोखा अशी मागणी केली जात होती आणि मोठ्या प्रमाणामध्ये रुग्णांना खर्च येत असल्यानं कसा उपचार करायचा असं विचारत होते प्रश्न हे रुग्ण। पण आता महापालिकेने याविषयीची व्यवस्था तर केलेली आहे, पण इथं न्यूरोसर्जन नाहीये आणि योग्य ते डॉक्टर नाहीयेत अशी माहिती समोर येते। नेमकं काय घडतंय तिथे? पुणे महापालिकेचा कारभार जो आहे तो आंधळ दळतंय आणि कुत्रपीठ खातं अशा पद्धतीचा आहे आणि त्याचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतंय। या जीबीएस साठी गुलेलाइन बॅरस सिंड्रोमसाठी उपचारासाठी पुणे महापालिकेने अजित पवारांनी आणि मुरलीधर मोहोळांनी मध्यस्थी केल्यानंतर 50 बेडचं हॉस्पिटल जे आहे कमला नेहरू ते रिझर्व्ह केलेले आहे आणि तिथल्या 10 आयसीयूच्या बेड्स जे आहेत त्या सुद्धा या जीबीएस सिंड्रोमच्या रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। काल आयुक्त स्वतः तिथे गेलेले होते। मात्र गमतीची बाब अशी आहे, चेतना संस्थेशी मज्जारज्जूशी संबंधित असलेल्या या आजारावरती उपचार करण्यासाठी या रुग्णालयामध्ये एकही न्यूरोसर्जन नाहीये। त्यामुळे जे रुग्ण इथं ऍडमिट आहेत किंवा ज्यांच्यावरती उपचार सुरू आहेत त्यांच्यावरती उपचार करणाऱ्या डॉक्टरांना त्याची कल्पना तरी आहे का ते कुठल्या आजारावरती उपचार करतात किंवा काय उपचार त्याच्यावरती करायचे आहेत। या अशा पद्धतीने जर उपचार केले गेले एकही न्यूरोसर्जन नसताना तर हे रुग्ण कसे बरे होतील असाही प्रश्न या रुग्णांच्या नातेवाईकांकडून उपस्थित केला जातोय। त्याच्यामुळे महापालिकेनं तयारी जर केली आहे किंवा सुविधा उपस्थित केली आहे तर ती किमान पूर्ण करावी। न्यूरोसर्जन डॉक्टर्स जे आहेत त्यांची उपलब्धता जी आहे ती तिथं करून देण्यात यावी अशी मागणी या रुग्णांच्या नातेवाईकांकडून केली जाते। किमान आता तरी महापालिका त्याची दखल घेईल आणि न्यूरोसर्जनची नियुक्ती जी आहे ती त्या कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये या जीबीएसच्या वॉर्डमध्ये करेल अशी अपेक्षा आहे। आयुक्तांनी या संदर्भामध्ये अजून काही प्रतिक्रिया दिलेली नाहीये। मात्र इतक्या गंभीर विषयामध्ये जर अशा पद्धतीचा अक्षम्य दुर्लक्ष केलं जात असेल तर त्याला काय म्हणायचं? महापालिकेचा कारभार जो आहे त्याचे हे आणखी एक उदाहरण कशा पद्धतीनं भोंगळ कारभार महापालिकेचा चालतो। निश्चितच वैभव, एकूणच असं म्हणता येईल की एकीकडे रुग्णांची संख्या वाढते तर दुसरीकडे उपचाराची व्यवस्था तर केली आहे, पण डॉक्टर जर त्या योग्यतेचे नसतील तर रुग्ण कसे बरे होणार आणि या आजाराला रोखण्यामध्ये कसं यश येणार असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो। त्यामुळे या विषयीची अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे। पुण्यामध्ये जीबीएस आजाराचा धोका वाढतोय। आठवडाभरामध्ये पुण्यातील जीबीएस रुग्णांची संख्या 101 वर जाऊन पोहोचली आहे। यामधील काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे तर 16 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहेत आणि ते व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती आहे। महत्त्वाचं म्हणजे पुण्यामध्ये एकाच दिवसात 28 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर रुग्ण आढळून आलेल्या परिसरामध्ये आरोग्य विभागाकडून 25,578 घरांचं सर्वेक्षण करण्यात आलंय। पुणे मनपाकडून जीबीएस वॉर्ड सज्ज आहेत तर कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये 50 बेड्स रेडी ठेवलेले आहेत। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे हे आपल्यासोबत थेट पुण्यामधून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। चंद्रकांत, काय सांगाल? पुण्यामध्ये जीबीएसचे रुग्ण आतापर्यंत थोडे कमी होते पण त्यांची संख्या वाढताना दिसते आणि एकाच दिवसामध्ये ही संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आहे। काय कारण आहे याचं? याचं कारण खरं तर दूषित पाण्याचा पुरवठा हे खरं कारण आहे। खरं तर जीबीएस हा दुर्मिळ रोग आहे पण आज तोच साथीचा रोग बनून गेलाय पुण्यामध्ये। ही खूप चिंतेची बाब आहे आणि अचानक गेल्या ही सुरुवात झाली महिन्याभरापूर्वी। सुरुवातीला लोकांना अतिसार, उलट्या, जुलाब, पोटदुखी याचा त्रास झाला। नंतर त्यातले काही रुग्ण हे जीबीएस वर शिफ्ट झाले आणि त्याचा एकदम आता आउटब्रेक इथं आपल्याला बघायला मिळतं पुण्यामध्ये आणि त्याची बिलं जी आहेत लाखांनी यायला लागली। याच्या संबंधी बातमी आपण दाखवल्यानंतर पालिका आता कुठेतरी सज्ज झाली आणि त्यांनी कमला नेहरू, आता आपण कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये पालिकेचे सगळे बेड सगळे सज्ज ठेवलेले आहेत पालिकेने। म्हणजे जे रुग्ण आता खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत त्यांना महात्मा फुले योजना असेल किंवा पालिकेची गरीब शहरी योजना असेल याच्यामार्फत उपचार मिळतात पण तिथली बिलं परवडत नाहीत। म्हणून पालिकेने कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये 50 बेडचं म्हणजे 25 महिला आणि 25 पुरुष असे 50 बेडचं हॉस्पिटल म्हणजे एक अख्खी विंगच रेडी ठेवलेली। 17-18 आयसीयू आहेत म्हणजे ज्यांना व्हेंटिलेटर सगळे ऑक्सिजन पॉईंट सगळे रेडी। आपल्यासोबत डीन आहेत। सर, मला सांगा काय काय तयारी केली पालिकेने या जीबीएस सिंड्रोमच्या रुग्णांना उपचार करण्यासाठी?
पुणे महानगरपालिकेतर्फे आयुक्त साहेब आणि आरोग्य प्रमुख यांच्या आदेशानुसार आपण 15 पुरुषांसाठी 15 महिलांसाठी असा वॉर्ड आरक्षित केलेला आहे. तर त्यामध्ये तसेच 15 बेड हे ICUचेही आपले सुसज्ज स्थितीत ठेवण्यात आले आहेत. आपल्याकडे जेव्हा GBS सिंड्रोमचे पेशंट्स ॲडमिट होतील तर त्यांना आपण उपचार देण्यास तयार आहे. आता कोणी काय अप्रोच झाले आता सध्या तरी आपल्याकडे कोणी रुग्ण अप्रोच झालेले नाही आहेत. तर जे काही रुग्ण आपल्याकडे अप्रोच होतील तर त्यांना आपण नक्कीच सुविधा काय आवाहन कराल पुणेकरांना, कारण आता लाखोची बिलं भरतायत, काही नातेवाईक पण अप्रोच झाले माहिती? काही नातेवाईकही आपल्याकडे कालपासून अप्रोच झाले होते. तर सद्यस्थितीमध्ये पुणे महानगरपालिकेतर्फे जी वैद्यकीय सहाय्य योजना आहे तर त्यामध्ये त्याची मर्यादा 1 लक्षापासून 2 लक्षापर्यंत वाढवण्यात आलेली आहे. आणि आता नक्कीच 14 जानेवारीनंतर जे काही रुग्ण ॲडमिट होतील तर त्यांनाही काही आर्थिक सहाय्य पालिकेतर्फे दिले जाणार आहे. आपल्याला सुनीता मॅडम आहेत, मला सांगा, हे कमला नेहरू गोरगरिबांचं रुग्णालय आहे पालिकेचं. आता इथं रुग्णांनी यावं, म्हणजे GBSचे रुग्ण आहेत, त्यासाठी आपण काही आजूबाजूचे जे काही शहर सुरू केलं आहे, जे खासगी हॉस्पिटलमधले त्यांना लाखोची बिलं पडतात, त्यांनी संपर्क साधले? अजून तर तसे रुग्ण आलेले नाही आहेत, पण ज्यांना विकनेस आहे, अशक्तपणा आहे, श्वास घेण्यास त्रास होतोय किंवा चालण्यास त्रास होतोय, त्यांनी इथं आपल्याकडे आले तर आपण त्यांना सेवा काय काय देऊ सुविधा शकतो. ठेवली तिथं? आपल्या इथे ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन बेड आहे? वॉर्ड ऑक्सिजन आहे, वॉर्डमध्ये ऑक्सिजन आहे आणि ICU मध्ये पण आपण बेड अवेलेबल ठेवलेले इथं उपचार होऊ शकतात सगळे. उपचार होऊ शकतात इथे. आपण बघितलं आता स्मिता मॅडम डेप्युटी डीन ह्या कमला नेहरू हॉस्पिटलचे, यांनी सांगितलं की पुणे महापालिकेच्या कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये GBSच्या रुग्णांना मोफत उपचार मिळू शकतो. जे इंजेक्शन आहे महागडं, जे बाहेर मिळत नाही, तेही पालिका इथं मोफत उपलब्ध करून देणार आहे. ज्या रुग्णांना इथं उपचारांची गरज आहे, बाहेरचं बिल परवडत नाही, त्यांनी तात्काळ इथं संपर्क साधावा या पालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयाशी आणि आपल्या इथं उपचाराला सुरुवात करू, जेणेकरून तुम्हाला आर्थिक भार सोसावा लागणार नाही. कारण हा जो रोग आहे तो त्यातनं रिकव्हर व्हायला खूप वेळ लागतो आणि काही पेशंट व्हेंटिलेटरवर जातात. म्हणजे आज मी त्याला पुणे शहरात 16 रुग्ण हे व्हेंटिलेटरवरती आहेत आणि 101 रुग्णांचा आकडा गेलेला आहे. त्यामुळे याचा आउटब्रेक आणखीन वाढला तर कदाचित उद्या पुढे जाऊन बेड कमी पडतील. म्हणून ही सगळी निश्चितच, स्वच्छता पालिकेने चंद्रकांत. तयार ठेवलेली आहे आत्ताच्या घडीला. निश्चितच चंद्रकांत, एकूणच असं म्हणता येईल की लोकांनी हा सवाल विचारलेला होता आणि न्यूज 18 लोकमतनं हा सवाल या ठिकाणी मांडलेला होता की आपला जो खर्च आहे किंवा उपचारांचा खर्च कसा करायचा, असा प्रश्न विचारत होते. न्यूज 18 लोकमतनं हा मुद्दा मांडला आणि त्याच्यानंतर सरकारकडून याची दखल घेण्यात आलेली आहे आणि उपचारासाठी तर आता व्यवस्था केली आहे, पण हा आजार वाढू नये यासाठी सरकार काय करणार, प्रशासन काय करणार, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यामुळे याविषयीची अपडेट आपण घेत राहूया. चंद्रकांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.